विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 12व्या लेक्चरमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय. 11 लेक्चर्स प्रचंड मोठा प्रवास झाला. अनेक लेक्चर्स खरं तर जरा जादा वेळेची पण आहेत. काही ठिकाणी आपण तुम्हाला कंटाळा न यावा यासाठी आपण त्याची लांबी कमी केली आहे. पण तरी पण त्या टॉपिकचा विचार केला तर यातला जो भाग आपल्या सिलेबसमध्ये नव्हता त्याला बाजूला ठेवून आपण या टॉपिकला पुढे घेऊन चाललो आहे. आणि असा सरकत पुढे जात असताना थिरॉटिकलचा विचार करायचा झाला तर आज या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या 12वं लेक्चर म्हणजे हा टॉपिक आपला इथंच संपतोय, थिरॉटिकल. त्यानंतर आपण काही एक्झाम्पल्स नक्की घेतोय. त्या एक्झाम्पलच्या साहाय्यानं तुम्हाला स्वतःला असं मोटिवेशन मिळेल की जेणेकरून तिथं असणारी ती जी एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सोडवता येतील. आपण काय केलं, याच्या अगोदरचं जे 11वं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं लेक्चर होतं, एक वेगळी संकल्पना घेऊन मी आलो. कुठली संकल्पना आणली? इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल एनर्जीची. आणि तेवढंच काल आपण घेतलं, पण ते तसा विचार करायचा झाला तर जवळजवळ 42 ते 43 मिनिटाचं आर्टिकल झालं. आणि एवढ्या मोठ्या त्या आर्टिकलचा विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत्या की तिथं असणाऱ्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला समजून घ्याव्या लागत होत्या. इतक्या सहज कळत नव्हतं. जेवढं त्याला खाली उतरून शिकवता येईल, जेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तो प्रयत्न मी नक्की केला आहे. आणि मला खात्री आहे तुम्हाला ते कळलं आहे, म्हणजे कळतंयच ते. मग आज काय? आज परत एक वेगळी संकल्पना आहे. खरं तर हा जो सिक्वेन्स आहे तो थोडासा मुद्दामून मी बदलला. मधीच कॅपॅसिटी घेतलं, कॅपॅसिटर घेतलं, त्याची कनेक्शन घेतली, काही एक्झाम्पल घेतली, तुम्हाला सोडवायला सांगितलं, काही मी सोडवलं. आणि तिथं कुठंतरी त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या डायइलेक्ट्रिक नावाच्या कॉन्सेप्टचा वापर केला गेला. आणि पूर्वी कुठेतरी 11वीचं शिकत असताना पण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट वगैरे येऊन गेलं होतं आपल्याला. परत जर समजा तुम्ही आता आर्टिकलकडे बघितलं तर मी काय लिहिलंय ते नीट बघा. इथं लिहिलंय डायइलेक्ट्रिक अँड पोलरायझेशन. हे खरं तर कॅपॅसिटर कॅपॅसिटीशी निगडीत असणारं हे आर्टिकल आहे. काय आहे मग? आपण असा विचार करूयात की बाबा मला आता या शेवटच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये या असणाऱ्या आर्टिकलच्या करस्पॉन्डिंग शिकायचं काय आहे, त्याचा एक मॅप मी समजा डोळ्यात किंवा डोक्यात त्या असणाऱ्या समोर आणायचा प्रयत्न करतोय. पहिल्यांदा मला विचार करावा लागेल की बाबा डायइलेक्ट्रिक म्हणजे काय. नंतर विचार करावा लागेल डायइलेक्ट्रिकचे प्रकार किती असतात. मग या सगळ्यांचा आधार आपल्याला मॉलिक्यूलशी घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायइलेक्ट्रिकला 2 भागामध्ये विभागायचा आहे, पोलर आणि नॉन पोलर. दोघांना एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये बदल कुठले होतात ते अभ्यासणं म्हणजे पोलरायझेशनचा अभ्यास करणं. त्या पोलरायझेशनच्या करस्पॉन्डिंग पोलरायझेशन डेन्सिटी नावाची एक टर्म येते. आणि तिथंच कुठंतरी अशी एक टर्म येते जी खरं तर मॅग्नेटिझम नावाच्या टॉपिकमध्ये येते. ती जी टर्म आहे ती म्हणजे ससेप्टिबिलिटी. मग पहिल्यांदा आपण असा विचार करूयात, आपल्याला याच्यामध्ये विचार जर पहिल्यांदा कुठला करायचा असेल तर तो जो विचार आहे तो म्हणजे डायइलेक्ट्रिक म्हणजे काय. सोपं वाक्य आहे खरं तर. द सबस्टन्सेस which does not allow the electric current through it and which produces an electric effect is called as dielectric. अशी काय मटेरियल्स आहेत ज्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट वाहत नाही, पण तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवतं. असं असणारं तिथलं मटेरियल ज्याला ज्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे डायइलेक्ट्रिक.
मग आपल्या डोक्यामध्ये क्लिक होतं, अरे कधी काळी आपण करंट इलेक्ट्रिसिटी किंवा कंडक्शन थ्रू द कंडक्टरमध्ये बघितलं होतं आपण, ज्या कुठल्या सबस्टन्समधनं इलेक्ट्रिक करंट वाहतो त्याला कंडक्टर म्हणतात, ज्याच्यामधनं कधी कधी वाहतो त्याला सेमी कंडक्टर म्हणतात, आणि ज्याच्यामधनं वाहतच नाही त्याला म्हणतात इन्सुलेटर. याचा अर्थ असा झाला, मला डायइलेक्ट्रिकचा विचार करत असताना इन्सुलेटरचा विचार करावा लागेल. कॅपॅसिटर, त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिकचा वापर करून तिथं असणारा तो जो कॅपॅसिटर आहे त्याच्यामध्ये चार्ज स्टोअर करून घ्यायची कॅपॅसिटी वाढवली जाते. त्याची कॅपॅसिटी वाढवायला डायइलेक्ट्रिकचा वापर करतात. मग मला कळायला पाहिजे कसं वाढत असेल त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या ते उत्तर सीचं. आणि तसा विचार तिथं केला जात असताना पहिल्यांदाच मी आता तुम्हाला वाक्य सांगितलं की ज्या मटेरियलमधनं इलेक्ट्रिक करंट वाहत नाही पण तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते इलेक्ट्रिक इफेक्ट दाखवतं, असं असणारं तिथलं ते मटेरियल त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात डायइलेक्ट्रिक. आणि मग असं जर घडत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे डायइलेक्ट्रिक्स आहेत त्याला दोन भागामध्ये विभागलं जातं. कुठल्या दोन भागामध्ये विभागलं जातं? त्यातला पहिला जो प्रकार आहे त्याला सॉलिड डायइलेक्ट्रिक्स या नावानं ओळखतात, आणि यातला दुसरा जो प्रकार आहे त्याला लिक्विड डायइलेक्ट्रिक्स या नावानं ओळखतात. पुन्हा एकदा प्रश्न असा तयार होतो की सर कुठली मटेरियल्स आहेत की ज्यांना आपण सॉलिड डायइलेक्ट्रिक्स या नावानं ओळखू शकतो? त्याचा विचार करायचा झाला तर इथं लक्षात ठेवा, ग्लास असेल, मायका असेल किंवा त्या ठिकाणी तिथं असणारं ते प्लास्टिक असेल, याला आपण सॉलिड डायइलेक्ट्रिक्स या नावानं ओळखू शकतो. यातल्या 100% विद्यार्थ्यांना माहिती आहे की बाबांनो ग्लासमधनं इलेक्ट्रिक करंट वाहत नाही, मायकामधनं वाहत नाही, प्लास्टिकमधनं वाहत नाही, एटसेट्रा म्हणलं. याच्यामध्ये अजून सुद्धा मटेरियल असतील पण आपण थोडक्यात विचार करतोय, त्यामुळे त्या ठिकाणी तसा तो विचार तिथं केला जात असताना ज्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट वाहत नाही, जी मटेरियल सॉलिड स्टेटमधले आहेत अशांना सॉलिड डायइलेक्ट्रिक्स या नावानं ओळखतात. त्याच्यानंतर आपण जर विचार केला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या लिक्विड डायइलेक्ट्रिकचा, मग मिनरल ऑइल नावाचं जे ऑइल किंवा तेल मिळतं असं असणारं ते ऑइल त्या ठिकाणी तिथं असणारं ते लिक्विड डायइलेक्ट्रिक या नावानं ओळखतात. सिलिकॉन ऑइल नावाचं ऑइल पण येतं पण ॲक्च्युली त्याच्यामध्ये जास्तीचं वापर केलं जातं ते मिनरल ऑइल. म्हणजे एखाद्या कंपनीला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो कंडेन्सर तयार करायचा झाला तर तिथं असणारा तो कंडेन्सर ज्याची कॅपॅसिटी त्यांना वाढवायची आहे असा कंडेन्सर तिथं तयार केला जात असताना त्या कंडेन्सरमध्ये मिनरल ऑइलचा वापर करून तिथं असणारा तो कंडेन्सर तयार केला जातो. म्हणजे आता आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती संकल्पना डोक्यात ठेवली की आपण जर समजा त्या असणाऱ्या डायइलेक्ट्रिक मीडियमचा विचार आपण करतोय आणि तसा विचार तिथं केला जात असताना असणाऱ्या मूळ डायइलेक्ट्रिकला दोन भागामध्ये विभागलं जातं. हे पहिल्यांदा आपण आपल्या डोक्यामध्ये फिक्स करून घेतलं. सॉलिड्समध्ये मी आत्ता सांगितलं त्या अनुषंगानं ग्लास असेल, मायका असेल, प्लास्टिक असेल त्याचा वापर त्या ठिकाणी केला जातो, किंवा लिक्विडमध्ये सिलिकॉन ऑइल असेल, मिनरल ऑइल असेल अशा प्रकारचं तेल जर समजा तिथं असणारा तो कंडेन्सर तयार करताना वापरला जात असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो डायइलेक्ट्रिक आहे तो लिक्विडच्या स्वरूपात झाला. मग मला विचार काय करायचा आहे, त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायइलेक्ट्रिकचा वापर करताना आपल्याला याला परत थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघायचं आहे. कसं ते बघा. कारण मला आता त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायइलेक्ट्रिकचा विचार करत असताना एका 11वीतल्या कॉन्सेप्टचा आधार घेऊन मला या ठिकाणी थोडंसं पुढं जावं लागतं. तसं पुढं जात असताना
लक्षात ठेवायचं आहे. मला आता जर विचार करायचा असेल तर तो जो विचार आहे तो मला मॉलेक्यूलचा करायचा आहे. आणि असा विचार इथं केला जात असताना मॉलेक्यूल्स हे दोन प्रकारचे असतात. त्याला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे पोलर मॉलेक्यूल आणि यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नॉन पोलर मॉलेक्यूल. पोलर किंवा नॉन पोलरचा विचार या पद्धतीनं इथं केला जात असताना मग लक्षात यावं लागतं की बाबा पोलर मॉलेक्यूल म्हणजे काय, नॉन पोलर म्हणजे काय आणि त्याचा डायइलेक्ट्रिकशी काय संबंध येतो, तोही भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आणि असा विचार इथं केला जात असताना बघा तिथं मी काय केलंय, मॉलेक्यूलला दोन भागामध्ये विभागलंय. आणि तसं विभागलं जात असताना पहिल्यांदा आपण असा विचार करूयात की बाबा एखाद्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मॉलेक्यूल आहे तो पोलर मॉलेक्यूल कधी असेल. समजा मी त्या ठिकाणी विचार केला पाण्याचा, H2O किंवा HClचा, त्यातनं करंट नाही वाहत ना, पण तिथं असणारा तो जो मॉलेक्यूल आहे त्याला म्हणतात पोलर मॉलेक्यूल. आणि अशा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मॉलेक्यूलचा विचार केला जात असताना पोलर मॉलेक्यूल कुलाना म्हणायचं, यासाठी मला रुदरफोर्ड किंवा बोहरच्या ॲटम मॉडेलच्या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो. ॲटम नावाची संकल्पना आपण तिथं बघतो. रुदरफोर्डनं सांगितलं होतं की ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ॲटमचा विचार करतो त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲटम आहे त्याला एक सेंट्रल कोअर असतं आणि तिथं असणारा तो जो कोअर आहे त्याला न्यूक्लियस हे नाव रुदरफोर्ड नावाच्या शास्त्रज्ञानं दिलं. अतिशय लहान जागा आहे ती. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पोलर मॉलिक्यूलचा विचार करतोय आणि असा विचार तिथं केला जात असताना समजूयात की या ठिकाणी इथं असणारा हा न्यूक्लियस आहे, याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत आणि त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या न्यूक्लियस भोवती फिरत आहेत. सेंट्रल कोअर ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत किंवा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो न्यूक्लियस आहे तो पॉझिटिव्हली चार्जड आहे, कारण न्यूट्रॉन्स जे आहेत ते न्यूट्रल असतात, त्याच्यावर चार्ज नसतो, माहिती आहे आपल्याला ते. मग पोलर कुणाला म्हणायचं, एक वाक्य आता नीट ऐकून घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे ते. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहेत, फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या सेंटरचा जर विचार केला तर आपण तो जो सेंटर आहे तो इथं कुठेतरी असणार आहे आणि करस्पॉन्डिंग न्यूक्लियस जे आहे जे पॉझिटिव्हली चार्जड आहे त्याचा सेंटर ऑफ मास पण आहे. जर समजा फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या न्यूक्लियसचा सेंटर ऑफ मास दोघं जर एकमेकावर ओव्हरलॅप होत नसतील, माझं वाक्य नीट ऐका, दोघं एकमेकाला ओव्हरलॅप होत नसतील किंवा कोइन्सिडंट होत नसतील तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मॉलिक्यूल आहे त्याला ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे त्याला म्हणतात पोलर मॉलिक्यूल. दोघांचे सेंटर म्हणजे ॲक्च्युली फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या न्यूक्लियसचा सेंटर ऑफ मास दोघं जर एकमेकावर ओव्हरलॅप होत नसतील, एकमेकावर कोइन्सिडंट होत नसतील तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मॉलिक्यूल आहे त्याला पोलर मॉलिक्यूल या नावानं ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. म्हणजे मी या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मॉलिक्यूलचा विचार मी केला तर मला कळलं बाबा आता की दोघांचे सेंटर्स एकमेकावर ओव्हरलॅप होत नाहीत. मग विचार करूयात की बाबा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मॉलिक्यूल आहे त्याला नॉन पोलर कधी म्हणायचं, कारण आता लक्षात येतं ना आपल्याला. मग त्याच्यामध्ये जर समजा N2 असेल, O2 असेल, CO2 असेल, अशी जी मटेरियल्स आहेत यांचा विचार तिथं केला जात असताना इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी तिथं असणारा तो जो न्यूक्लियस आहे की ज्याच्यामध्ये न्यूट्रॉन्स आणि प्रोटॉन्स आहेत आणि या ठिकाणी इथं जो फिरणारा इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या दोघांचा विचार केला तर फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या न्यूक्लियसचा सेंटर ऑफ मास इथं मात्र दोघं एकमेकावर ओव्हरलॅप
होतात. कारण आपल्याला दोन प्रकारच्या मटेरियलचा वापर करून त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या डायइलेक्ट्रिकला बघावं लागतं. तिथं बघितलं जात असताना आता आपल्या डोक्यामध्ये आलं की अशा प्रकारच्या जर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मॉलिक्यूलचा विचार आपण करत असू तर या ठिकाणी मात्र दोघांचे सेंटर्स एकमेकावर ओव्हरलॅप होत आहेत. इथं तसं नाही होत. दोघांचे जे सेंटर्स आहेत याच्यामध्ये अंतर पडतंय, म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारची इलेक्ट्रिक डायपोल तयार होते. 100% लक्षात ठेवा. म्हणजे आपण आत्ता पहिल्यांदा विचार असा केला होता की बाबा आपल्याला विचार कुठला करायचा आहे, तर डायइलेक्ट्रिकचा. डायइलेक्ट्रिकचा विचार करताना आपण त्याचं दोन भागामध्ये विभाजन केलं, सॉलिड आणि लिक्विड. परत नुसत्या मॉलिक्यूलचा विचार आपण केला. नुसत्या मॉलिक्यूलचा विचार करताना तिथं असणाऱ्या त्या मॉलिक्यूलला परत दोन भागामध्ये विभागलं. पहिला जो पार्ट आहे त्याला आपण पोलर मॉलिक्यूल या नावानं ओळखलं आणि दुसरा जो भाग आहे त्याला नॉन पोलर मॉलिक्यूल या नावानं ओळखलं. जिथं फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर ऑफ मासला जर ओव्हरलॅप होत नसेल तर पोलर, आणि जिथं फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर तिथं असणाऱ्या सेंटर ऑफ मासला जर ओव्हरलॅप होत असेल तर नॉन पोलर. मग तुम्ही म्हणाल की सर ह्याचा डायइलेक्ट्रिकशी काय संबंध आहे? मी मुद्दामून तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपल्याला अशा प्रकारच्या संकल्पना नक्की कळावा लागतील. आणि तशा त्या संकल्पना इथं कळल्यानंतर म्हणजे असं समजूयात की तुम्हाला आता कळलंय की जर HCl असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारं पोलर आहे. N2O2 किंवा CO2 त्या ठिकाणी येत असेल तर ते नॉन पोलर आहे. पण मला तर विचार करायचा आहे डायइलेक्ट्रिकचा. आणि असा विचार इथं केला जात असताना मग मी काय करतो, याच्यामध्ये आकडा A लिहितो आणि याला म्हणतो पोलर डाय इलेक्ट्रिक. आणि या ठिकाणी मी इथं लिहून टाकतो दुसरा आकडा लिहितो नॉन पोलर डाय इलेक्ट्रिक. म्हणजे आपल्याला कळतं आपल्याला यात काय करायचं आहे आणि काय वाचायचं आहे. कळतं खरं तर, थोड्या वेगळ्या संकल्पना आहेत पण थोडा विचार केला तर ते कळत जातं. पोलर डायइलेक्ट्रिक याचा अर्थ अशा असणाऱ्या मॉलिक्यूलचा वापर करून जर समजा आपण त्या ठिकाणी तिथं असणारा तो डायइलेक्ट्रिक तयार केला जो खरं तर पोलर मॉलिक्यूलपासून तयार केला, तिथं असणारं ते जे मटेरियल आहे त्याला पोलर डायइलेक्ट्रिक या नावानं ओळखतात. मी जर त्याला त्या ठिकाणी दाखवायचं ठरवलं तर मी त्याला या पद्धतीनं दाखवू शकतो. कल्पना करा या ठिकाणी दोघांचे असणारे जे करस्पॉन्डिंग पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे ते एकमेकावर ओव्हरलॅप होत नाहीत. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जर दोघं एकमेकावर ओव्हरलॅप होत नसतील तर आपण असा विचार करूया की त्या ठिकाणी तिथं असणारा त्याचा जो आकार आहे समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, या ठिकाणी इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, या ठिकाणी इथं परत विचार करूयात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मॉलिक्यूलचा विचार करत असताना यात एक लक्षात ठेवायचं आहे, जर समजा या असणाऱ्या मटेरियलचा विचार आपण केला तर तिथं असणारं ते जे डायइलेक्ट्रिक मीडियम आहे ते डायइलेक्ट्रिक मीडियम याच्यामध्ये एक प्रकारचा प्रत्येक मॉलिक्यूलचा विचार केला तर त्याला स्वतःचा इलेक्ट्रिक डायपोल आहे आणि त्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पण आहे. कुणाला? मॉलिक्यूलला. याचा अर्थ असा झाला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मॉलिक्यूल आहे तो असिमेट्रिकल शेपचा आहे, तो सिमेट्रिकल शेपचा नाही, कारण दोघांमध्ये अंतर आहे. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचा विचार केला आणि त्याला जर दाखवायचं ठरवलं तर नक्की मला ते असं दाखवता येतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, इथं पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, किंवा इथं पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. इथं आणि इथं नक्की फरक तुमच्या लक्षात येतो. हे नॉन पोलर डायइलेक्ट्रिक झालं. यातल्या प्रत्येक मॉलिक्यूलचा विचार केला तर त्याला रिझल्टंट इलेक्ट्रिक डायपोल किंवा डायपोल मोमेंट प्रत्येक मॉलिक्यूलचा विचार केला तर त्याला नसतो. का नसतो? तर त्या दोघांमध्ये अंतरच नाही पडत.
जर समजा फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा सेंटर करस्पॉन्डिंग असणाऱ्या पॉझिटिव्हच्या सेंटर ऑफ मासला ओव्हरलॅप होत असेल तर नॉन पोलर झालं ना, त्यामुळे ते एक प्रकारच्या सिमेट्रिकल शेपचं झालं. हे असिमेट्रिकल शेपचं झालं. याचा विचार केला तर याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट प्रत्येक मॉलिक्यूलला साधारण 10⁻30 किलोमीटर स्क्वेअर आहे, प्रत्येक असणाऱ्या त्या मॉलिक्यूलचा विचार केला तर. याचा विचार केला तर तसं नाही हो, त्याला इलेक्ट्रिक सध्या तर त्याला कसल्याही प्रकारचं इलेक्ट्रिकल डायपोल मोमेंटच नाही, न्यूट्रलच आहे ते एक प्रकारचं. आणि तसं असणारं ते जे मटेरियल आहे तर डायइलेक्ट्रिक मीडियम या असणाऱ्या नॉन पोलर मॉलिक्यूलपासून तयार केलं जात असेल तर त्याला नॉन पोलर डायइलेक्ट्रिक या नावानं ओळखतात. जर समजा तिथं असणारं ते मटेरियल, तिथं असणारा तो सबस्टन्स जर समजा पोलर पासून तयार केला असेल, पोलर मॉलिक्यूलपासून तयार केला असेल तर नक्की आपल्याला सांगता येतं की अरे बाबा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे डायइलेक्ट्रिक आहे ते पोलर डायइलेक्ट्रिक आहे. कळलं, माहिती झालं आपल्याला. पुढं काय, हे सगळं जरी मला कळलं, सगळं जरी मी मान्य केलं तरी मला आता विचार करावा लागेल की बाबा तिथं असणारं ते मटेरियल एक्झॅक्टली बिहेव कसं करतं, आणि त्या ठिकाणी तिथं असणारी ती बिहेवियर आपण बघत असताना कल्पना करायची आहे, दोघांची पण कल्पना करायची आपल्याला. आणि दोघांची कल्पना करत असताना इथं या ठिकाणी जर आपण बघितलं तर याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्यूल्स आहेत त्या मॉलिक्यूलच्या करस्पॉन्डिंग प्रत्येक मॉलिक्यूलला इलेक्ट्रिक डायपोल आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे. पण त्याचा जर विचार केला तर ते रँडमली ओरिएंटेड आहेत, ते कसे पण विखुरले गेलेत. ह्याचा काय विचार करायची गरजच नाही ना, त्या ठिकाणी तिथं असणार आहे त्याच्यामध्ये तशा प्रकारचे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट नाहीच आहे, त्यामुळे त्याचा प्रत्येक मॉलिक्यूलचा रिझल्टंटचा विचार केला तर झिरो झाला. इथं रिझल्टंटचा विचार केला तर झिरो आहे, पण का झिरो आहे ते कळायला पाहिजे ना आपल्याला. आणि तसं ते कळावं असं वाटत असेल तर नक्की लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी तिथं असणारं ते जे मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलचा विचार केला म्हणजे पोलर डायइलेक्ट्रिकचा विचार केला तर याच्या बाबतीत रिझल्टंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झिरो. याचा विचार केला तर याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झिरो आहेच, ऑलरेडीच आहे. आणि आता आपण असा विचार करूयात की जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे त्या मटेरियलच्या बाबतीत त्याला जर एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं त्याचा विचार करावा लागेल. आणि तसा विचार तिथं केला जात असताना आपण असं समजूयात की या ठिकाणी ह्या दोन प्लेट्स आहेत, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहेत. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन या पद्धतीनं आहे, त्याला आपण EO असं नाव देऊयात. आता काय होईल ते नीट बघा. मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे जे खरं तर नॉन पोलर डायइलेक्ट्रिकचं मटेरियल आहे याचा विचार केला तर आता त्या असणाऱ्या मटेरियलला आपण एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलंय, दोन प्लेटच्या मध्ये ठेवलंय, एकावर पॉझिटिव्ह आहे दुसऱ्यावर निगेटिव्ह आहे. आपण आपल्या डोक्यातलं असणारं लॉजिक जर बघितलं तर आपल्या लक्षात असं येतं की आता काय घडेल तर या ठिकाणी इथं असणारे जे निगेटिव्ह आहेत ते पॉझिटिव्हकडे ओढले जातील आणि पॉझिटिव्ह जे आहेत ते निगेटिव्हकडे ओढले जातील. त्यामुळे तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते मटेरियल आता या पद्धतीनं अलाइन व्हायचा प्रयत्न करेल. मी कसं दाखवतोय फळ्यावर नीट बघा, मग ते त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. पॉझिटिव्ह या दिशेला ओढले गेले म्हणजेच या बाजूला माझ्या फळ्याचा विचार केला तर डाव्या बाजूला ओढले गेले निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह जे आहे ते पलीकडच्या बाजूला म्हणजे निगेटिव्ह प्लेटकडे ओढले गेले. मधला रिजनचा विचार केला तर याच्यात काय फारसा फरक पडत नाही, तिथं झिरो होऊन जातं. पण आता घडतं कसं, हे जे निगेटिव्ह आहेत जे इकडं ओढले गेलेत ते या असणाऱ्या डायइलेक्ट्रिक मीडियमच्या या सरफेसवर गोळा व्हायला सुरुवात होतात, पलीकडच्या बाजूला गोळा व्हायला सुरुवात होतात आणि याच्यामध्ये एक प्रकारचं आता इलेक्ट्रिक डायपोल तयार होतो.
त्याला इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तयार होतो. निगेटिव्ह इकडं ओढले गेले, पॉझिटिव्ह तिकडं ओढले गेले, पण आतमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक्सच्या करस्पॉन्डिंगचा जो फोर्स आहे त्या फोर्सला बाहेरच्या फोर्सनं बॅलन्स केलं का ते आता तिथंच थांबतात. ते असं नाही होत की ते इकडं तिकडं पार बाजूला निघतील, नाही निघत. यातले काय जे निगेटिव्ह आहेत ते सरफेसवर गोळा होतात इकडच्या बाजूला, यातले जे पॉझिटिव्ह आहेत ते पलीकडच्या बाजूला गोळा होतात. याचा अर्थ असा झाला, आतल्या बाजूला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इलेक्ट्रिक डायपोलमध्ये त्याचं रूपांतर झालं. चार्जेसला या बाजूला पलीकडच्या बाजूला ओढलं गेलं आणि असं तिथं घडल्यामुळं ही जी संकल्पना आहे यालाच ज्या कुठल्या नावानं ओळखतात याला म्हणतात पोलरायझेशन. नीट समजून घ्या. म्हणजे आपण आत्ता विचार असा करतोय की त्या ठिकाणी तिथं असणारं नॉन पोलर डायइलेक्ट्रिक मीडियम जर एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलं तर याच्यातले निगेटिव्ह या बाजूला आले, पॉझिटिव्ह पलीकडच्या बाजूला गेले, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते एक प्रकारचं पोलराइज्ड झालं. मी जर याचा विचार केला तर मग इथं काय होईल? आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे त्यातल्या प्रत्येक मॉलिक्यूलला एक प्रकारचा डायइलेक्ट्रिक डायपोल आहे किंवा आतल्या बाजूला इलेक्ट्रिक डायपोल आहे, त्याला डायपोल मोमेंट आहे, पण ते रँडमली ओरिएंटेड आहेत. म्हणजे वर्गामध्ये शिक्षक नसताना विद्यार्थ्यांची जी अवस्था आहे सेम ती अवस्था आत्ता त्या ठिकाणी आहे. रँडमली ओरिएंटेड असल्यामुळे रिझल्टंटच्या उत्तराचा विचार केला तर त्याची जी किंमत आहे ती 0 झाली. ॲक्सेप्टेड आहे, मान्य आहे मला. पण मी आता विचार असा केला की आता जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं जे पोलर डायइलेक्ट्रिक आहे त्याला जर मी एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलं, म्हणजे परत एकदा इकडच्या बाजूला मी पॉझिटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले, इकडच्या बाजूला मी निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय केले. आता मात्र त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे इलेक्ट्रिक डायपोल होते ते या पद्धतीनंच अलाइन होतील आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते मटेरियल आता पोलराइज होईल. पोलराइज होईल याचा अर्थ असा झाला, याच्यामध्ये एका प्लेटच्या दिशेला म्हणजे या बाजूला निगेटिव्ह चार्जेस सोडले जातील आणि पलीकडच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्जेस सोडले जातील. याला सुद्धा आपण पोलरायझेशन झालं असं नक्की म्हणू शकतो. याचा अर्थ असा झाला, दोन्ही प्रकारची जी मटेरियल्स आहेत त्याला आपण पोलराइज करू शकतो, नक्की करू शकतो. काय म्हणजे लक्षात येतं आपल्याला ही सगळी जी संकल्पना आहे ती संकल्पना कशाच्या करस्पॉन्डिंग आहे? कॅपॅसिटर ऑफ द कंडेन्सर त्याच्या करस्पॉन्डिंग आहे. मी आता तुम्हाला म्हणलं होतं की मला कॅपॅसिटर तयार करताना बऱ्याच वेळा तो जो कॅपॅसिटर आहे तो डायइलेक्ट्रिक मीडियमपासून तयार करावा लागतो, मान्य आहे मला. अरे पण पुढं काय का करायचा तो? तसा तो तिथं केला जात असताना 100% लक्षात ठेवायचं आहे या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मटेरियलला आपण पोलराइज करू शकतो. पोलरायझेशन कसं घडतं ते नक्की लक्षात ठेवायचं आहे. याचा विचार केला तर याच्यामध्ये रिझल्टंट पहिल्यांदा प्रत्येक मॉलिक्यूलचा डायपोल मोमेंट 0 होता, पण त्याला एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्यानंतर यातले निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लेटकडे ओढले गेले, पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे ओढले गेले. ओढत असताना आतल्या बाजूला एक प्रकारचा रिस्टोरिंग फोर्स तयार झाला जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता. बाहेरचा आणि आतला बॅलन्स झाल्यानंतर ते तिथंच थांबलं. पण आता त्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा विचार केला तर याच्यामध्ये एक प्रकारचं अंतर पडलं, त्यामुळे तिथं असणारा तो मॉलिक्यूल इलेक्ट्रिक डायपोलसारखा काम करायला लागला. त्याला एक प्रकारचा इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट झाला. याला पण तसंच झालं. पण हे सगळं या पद्धतीनं होत असताना आता मात्र आपल्याला विचार काय करायचा आहे की असं जर तिथं घडत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या मटेरियलच्या बाबतीत आपल्याला काही टर्म्स बघायच्या आहेत आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स कुठल्या येतात? पोलरायझेशन तर आत्ताच आपण बघितलं की एक्झॅक्टली पोलराइज करायचं म्हणजे काय ते. आणि आता आपल्याला विचार करायचा आहे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या पोलरायझेशन डेन्सिटीचा. त्याच्यानंतर अजून एक टर्म आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. ती जी टर्म आहे ती म्हणजे त्या असणाऱ्या ससेप्टिबिलिटीचा विचार पण आपल्याला इथं नक्की करावा लागतो आणि तो करता येतो. बघूयात कसं होतंय ते.
आता आपण काय करतोय, विचार करत असताना त्याच्यामधली जी टर्म आपल्याला आता बघायची आहे, ती जी टर्म आहे ती महत्त्वाची टर्म आहे, ती म्हणजे पोलरायझेशन डेन्सिटी, ज्याला सिग्मा या नावानं ओळखतात. काय असतं ते? परत एकदा आपण असा विचार करूयात की या ठिकाणी इथं असणार हे जे मटेरियल आहे ते मटेरियल या पद्धतीनं आहे आणि याच्यामध्ये आपण याला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड ॲप्लाय करतोय आणि तसं ते ॲप्लाय करताना या पद्धतीनं 2 प्लेटमध्ये त्या ठिकाणी तिथं असणारं डायइलेक्ट्रिक मीडियम आपण ठेवलंय, ॲक्सेप्टेड आहे, मान्य आहे, आपण केलं. असं तिथं केलं जात असताना आत्ताच आपण बघितलं होतं, असा विचार करूयात की बाहेरच्या बाजूनं जे आपण एक्सटर्नल फील्ड त्याला अप्लाय केलंय, ज्याची दिशा या पद्धतीनं आहे, ते जे फील्ड आहे ते ईओ आहे. पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीची दिशा माहिती आहे आपल्याला. ते आता काय होईल, मगाशी जसं म्हणलं तसं या ठिकाणी आतल्या बाजूला हे निगेटिव्ह चार्जेस या बाजूला गोळा होतील, पॉझिटिव्ह चार्जेस या बाजूला गोळा होतील किंवा त्या सरफेसच्या दिशेला काय यायचा प्रयत्न करतील. मधला झोन न्यूट्रल आहे पण सरफेसच्या दिशेने यायला सुरुवात करतील. तसं जर तिथं झालं तर इथं नक्की मला सांगता येतं की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते आता पोलराइज झालं, आतल्या बाजूला एक प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड तयार झालं आणि तिथं असणारं ते जे इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याची जी दिशा आहे ती दिशा आता अशी असेल. याला मी ईपी म्हणतोय. ईपी म्हणजे पोलरायझेशनमुळे तयार होणारं इलेक्ट्रिक फील्ड. ईओ म्हणजे काय, तर त्याला जे आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं ते एक्सटर्नल फील्ड झालं आणि आतल्या बाजूलाच मी काय करतोय, रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्डची जी दिशा आहे ती दिशा आता अशी दाखवतोय. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इलेक्ट्रिक फील्डची दिशा मी आता दाखवली त्याच्या अनुषंगाने पोलरायझेशनमुळे तयार होणारं इलेक्ट्रिक फील्ड असं आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण या पद्धतीनं दिलंय. फळ्यावर दिसतंय आपल्याला की बाबा एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड जास्ती आहे, पोलरायझेशनमुळे तयार होणारं आतलं जे पोटेन्शियल आहे ते तुलनेनं कमीच असणार नाही, ते काय जास्त असणार नाही, पण ते दाखवलंय. रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्डची जी दिशा आहे ती मला कशी दाखवावं लागेल, निगेटिव्ह इथं आहे म्हणजे ॲक्च्युली या बाजूकडून या बाजूकडे, कारण माझा मोठा जो वेक्टर आहे तो ईओ आहे. जे एक्सटर्नल फील्ड अप्लाय केले तो जो वेक्टर आहे तो माझा मोठा वेक्टर आहे, तुलनेनं हा वेक्टर कमी आहे, हे माझं रिझल्टंट आहे. म्हणजे मी जर तुम्हाला आता म्हणलं की सांग बाबा ईओ आणि ईपी मधलं मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे, तर त्या ठिकाणी आपण नक्कीच सांगू शकतो की तिथं असणारं ते जे रिलेशन आहे त्याचा विचार जर आपण केला तर या ईओचा विचार केला किंवा आपण असा विचार करूयात, ईचा विचार करूयात. ई म्हणजे त्या ठिकाणी ईओ मायनस ईपी येईल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिझल्टंटचा विचार करता येतो, एक मॅथमॅटिकल रिलेशन तयार करता येतं. केचा विचार केला तर तसं एक रिलेशन इथं सुद्धा मिळतं बघायला आपल्याला. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ती जी रिलेशन्स आहेत ती रिलेशन या असणाऱ्या फळ्यावरनं आपण बघून लक्षात ठेवावं लागतील, ती पाठ करावी लागतील. कारण आपण या टॉपिकचा विचार करत असताना आता विचार खरं तर मी अजून सिग्मा पीचा केलाच नाही. मी फक्त तुम्हाला काय सांगितलं, असं एखादं मटेरियल एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवल्यानंतर ते पोलराइज होतं. पोलराइज होतं म्हणजे काय होतं, निगेटिव्ह एका बाजूला जातात, पॉझिटिव्ह एका बाजूला जातात, आतल्या बाजूला उलट्या दिशेने एक फील्ड तयार होतं. जे पोलरायझेशनमुळे झालं त्याला आपण ईपी नाव दिलं. एक्सटर्नल फील्ड पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडं बाहेर दाखवलं. ई म्हणजे ह्या दोघांचा विचार करून असणारं रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड. ईओ मोठा आहे, ईपी लहान आहे, ई रिझल्टंट आहे, त्यामुळं ईओ मायनस ईपीच मला करावं लागेल. केचा विचार केला तर याचा वापर आपण कधी काळी केला होता, त्यामुळे के इज इक्वल टू ईओ मायनस ईओ अपॉन ईओ मायनस ईपी असं वाचावं लागेल. पण ह्याच्यात काय होतं, पोलरायझेशन डेन्सिटी नावाची जी टर्म आहे ती टर्म या ठिकाणी येते आणि तिथं असणारी ती जी टर्म आहे ती कदाचित आपल्याला एक्झाम्पलला विचारली जाऊ शकते किंवा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती आपल्याला
न्यूमेरिकलला वापरली जाऊ शकते. कसं ते बघा, पोलरायझेशन डेन्सिटी सिग्मा पी. ह्याला वाक्यामध्ये सांगायचं झालं किंवा व्याख्येमध्ये सांगायचं झालं तर ते जे वाक्य आहे ते वाक्य आपलं असं असेल, इंड्युस्ड इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन डेन्सिटी. आता असं लक्षात नाही आहेत, म्हणजे काय कळत नाही आपण एक्झॅक्टली काय करायचं आहे. इंड्युस्ड डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम, आपण हे वाक्य पहिल्यांदा पाठ केलं आणि असं हे वाक्य या ठिकाणी पाठ केल्यानंतर मग आपण असा विचार करूयात की बाबा आपल्याकडं या ठिकाणी हे एक मटेरियल आहे. मी आता तुम्हाला तिथं असणारं ते जे मटेरियल आहे ते मटेरियल फळ्यावर दाखवतोय, नीट बघा काय करायचं आहे मला ते. आणि तसं असणारं ते जे मटेरियल आहे त्या मटेरियलचा वापर करून आपल्याला या कॉन्सेप्टला क्लिअर करून घ्यायचं आहे. याला आपण काय केलं आहे, एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलं. हे एक मटेरियल आहे किंवा एक ग्लास स्लॅब आहे असं समजूयात. असं समजलं जात असताना मुळात याच्यावर आपण पॉझिटिव्ह चार्ज आहे असं समजूयात. म्हणजे या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, या प्लेटवर निगेटिव्ह चार्जेस आहेत आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ग्लास प्लेटला आपण ठेवलंय. असं ठेवलं तर आता निगेटिव्ह चार्जेस याच्यावर तयार होतील, पॉझिटिव्ह चार्जेस या सरफेसवर तयार होतील. विचार करूयात, या असणारी जी ग्लास प्लेट आहे त्याचा जो थिकनेस आहे तो डी आहे. मुळात आता काय होईल, वरच्या बाजूला पण एक चार्जेस तयार होतील. समजा त्या ठिकाणी ते चार्जेस पोलरायझेशनमुळे तयार झाले, त्याला आपण प्लस किंवा मायनस QP असं नाव देऊयात. ती जी प्लेट आहे त्या प्लेटचा जो एरिया आहे त्याला आपण ए म्हणूयात. मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं, मला जर सिग्मा पीचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इंड्युस्ड डायपोल मोमेंटचा मला विचार करावा लागेल आणि तसा विचार तिथं केला जात असताना त्याला व्हॉल्यूमनं डिव्हाइड करावं लागेल. डायपोल मोमेंटचा अर्थ काय आहे, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द वन ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. मग चार्जचा विचार केला तर QP आहे, त्या दोन चार्जमधलं अंतर किती आहे तर D आहे. इथं बघा, इथं या पद्धतीचा हा थिकनेस आहे, याच्यावर पण चार्जेस आहेत, खाली पण चार्जेस आहेत. दोघांचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे चार्जेस आहेत तिथं QP × D झालं. व्हॉल्यूम एखाद्या असणाऱ्या त्या मटेरियलचं काढायचं झाला तर एरियाला करस्पॉन्डिंग असणाऱ्या थिकनेसनं गुणल्यानंतर व्हॉल्यूमचं उत्तर येतं. त्यामुळे तिथं मला A × D लिहावं लागेल. व्हॉल्यूमचा विचार करत असताना A × D लिहिलं, डायपोल मोमेंटचा विचार करताना QP × D लिहिलं. जे दिसतंय ते कॅन्सल करून टाकलं, D ला D कॅन्सल केलं. त्यामुळे या ठिकाणी माझा फॉर्म्युला आला QP/A, सिग्मा पीचं उत्तर. म्हणजे चार्ज पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड ॲज पोलरायझेशन डेन्सिटी म्हणलं तर ते नक्की चालू शकतं. म्हणजे आपल्याला सिग्माचं एकक जर तयार करायचं झालं, चार्ज कुलोममध्ये, एरिया मीटर स्क्वेअरमध्ये, त्यामुळे त्याचं जे एकक आहे ते कुलोम पर मीटर स्क्वेअर येईल. हे मी सांगायची फारशी गरज तुम्हाला लागणार नाही. हे विचारतील आपल्याला, कधी विचारतील, 1 मार्काच्या प्रश्नात, 2 मार्काच्या प्रश्नात कुठं विचारतील. डिफाईन पोलरायझेशन डेन्सिटी. अचानक ते आठवत नाही, कुठल्या कुठं परीक्षा द्यायची आहे, केव्हा ते लक्षात ठेवायचं, लिहून काढा, लक्षात राहील ते. त्यामुळे इंड्युस्ड डायपोल मोमेंट म्हणजे काय ते समजून घ्या. एक ग्लास स्लॅब आहे, त्याला 2 प्लेटच्या मध्ये ठेवले, वरच्या बाजूला चार्जेस तयार झाले, खालच्या बाजूला चार्जेस इंड्यूस झाले. इंड्युस्ड डायपोल मोमेंट, आतल्या बाजूला एक प्रकारचा डायपोल मोमेंट तयार झाला. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचं वाक्य आपलं असं होतं, इट इज द प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज अँड डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस. 2 प्लेट आहेत, वर एक चार्ज आहे, खाली एक चार्ज आहे, त्याच्यामधलं अंतर D आहे. चार्ज आणि अंतराचा गुणाकार म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. QP × D घेतलं, एरियाला डिस्टन्सनं गुणल्यानंतर व्हॉल्यूमचं उत्तर येतं. A × D घेतलं, D ला D कॅन्सल केलं, QP/A आलं. म्हणजे चार्ज अपॉन सरफेस एरिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज पोलरायझेशन डेन्सिटी असं म्हणलं तरी चालतंय. आणि असं करता करता याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, एखाद्या ठिकाणी तिथं असणारं ते जे पोलरायझेशन आहे
ते अवलंबून कशावर असेल? सरळच आहे ना, आपण जे एक्सटर्नल फील्ड ॲप्लाय करतो त्याच्यावर ते अवलंबून असेल. म्हणून त्यांनी काय केलं, याच्यावरनं अजून एक टर्म त्या ठिकाणी आणली. ती जी टर्म आहे ती म्हणजे ससेप्टिबिलिटी, ज्याला सिम्बॉल वापरतात तो हा. याचं नाव लक्षात ठेवायला काय म्हणतात. काय मी काय प्रश्न नाही विचारत, जसं साय फाय थीटा बीटा गॅमा तसं ते काय झालं. आणि असा विचार इथं केला जात असताना पोलरायझेशन इलेक्ट्रिक फील्डला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. इज इक्वल टू कडे जाताना हा कॉन्स्टंट इथं घेतला जातो. तो जो कॉन्स्टंट आहे त्यालाच ज्या कुठल्या नावानं ओळखतात त्याला म्हणतात ससेप्टिबिलिटी, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी. मॅग्नेटिक वेगळं आणि इलेक्ट्रिक वेगळं. म्हणजे पोलरायझेशन पर युनिट इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं तरी त्याला ससेप्टिबिलिटी या नावानं ओळखता येतं. हे आपण नक्की तिथं सांगू शकतो. हे त्यांनी ॲडिशनल म्हणून त्या असणाऱ्या टॉपिकमध्ये दिलंय, जे मी तुम्हाला आत्ता घेतलं. आणि आता आपण या इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा विचार केला तर हा एक मोठा टॉपिक जो CETला पण महत्त्वाचा आहे, थिअरीला पण महत्त्वाचा आहे. याच्यावरचे 2 मल्टिपल चॉईस क्वेश्चन नक्की विचारले जातील. त्यामुळं आज या क्षणाला या टॉपिकसाठी आपण थिरॉटिकलसाठी इथं थांबतोय. याच्यानंतरच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये आपण याच्यावरची काही एक्झाम्पल घेतोय. धन्यवाद.